ज्याच्यासाठी हळदी कुंकू असतं त्यालाच बाहेर काढलं जातं म्हणे. मी तसलं काही करणार नव्हती. मी त्यांना जे बाहेर जा असंही म्हणणार नव्हती. पण काय, त्यांनाच क्रिकेट खेळायला जायचं होतं, मग ते गेले. पण हां, हळदी कुंकूसाठी लागणारी सगळी मदतही त्यांनी मला केली. ज्या दिवशी हळदी कुंकू असतं ना, त्या दिवशी दिवसभर कामं असतात. तर मग मी दुपारचं जेवण वगैरे आपटून मस्तपैकी रांगोळी काढून घेतली. साडी आणि नथ काढण्याचा प्रयत्न मी केला आणि हळदी कुंकू असं नाव टाकलं. त्यानंतर मग संध्याकाळचे 6 वाजून गेले आवरत. मग त्यानंतर आम्ही नथ आणल्या होत्या, कारण पहिले स्टार्टिंगचे 5 वर्ष सुहासिनीचं सामान द्यायचा असतो असं म्हणतात. त्यानंतर मी मस्तपैकी रेडी झाली आणि ही साडी माझ्या वैदिकची आहे. तर आज माझी कॉलेजची मैत्रीण आमच्याकडे हळदी कुंकूला येणार आहे. तर मी खूप जास्त एक्सायटेड आहे, कारण तिची आणि माझी भेट लग्नाच्या 2 वर्षानंतर होणार आहे. कसं असतं ना, लग्नानंतर जो तो आपल्या संसारात बिझी होऊन जातं आणि भेट खूप कमी होते. त्यानंतर मग आम्ही खूप लेट झाला होता, मग बाहेरच जेवायला गेलो सगळेजणं. मस्तपैकी जेवण केलं, गप्पा मारून आणि जेवण करून आम्हाला अक्षरशः 1 ते 1:30 वाजला घरी यायला. त्यानंतर दुसऱ्या दिवशी परत लवकर उठायचं आहे, कारण आमच्या आरत्या आहेत. तर आरती वगैरेची तयारी केली 7 वाजता उठून आणि त्यानंतर नैवेद्यही बनवला. मला तर कळलंही नाही की माझ्या सुट्ट्या कशा संपल्या. आय होप तुम्हाला माझा छोटूसा मिनी ब्लॉग आवडला असेल तर लाईक, शेअर आणि फॉलो करा. बाय बाय.